बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल TV9 वर निखिला म्हात्रेंनी अमित ठाकरेंची घेतलेली मुलाखत आपण सर्वांनी नक्कीच ऐकली असाल. या मुलाखतीतलं एक वाक्य, एक विशेष वाक्य माझ्या ज्यावेळेस कानावर पडलं, मला ढोक्याची घंटा दिसली. हे वाक्य मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईलच, पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आता निवडणुकीला 15-20 दिवसांचा काळ उरलाय आणि ह्या काळामध्ये अशा प्रकारची वाक्य सोडून, अशा प्रकारच्या पुढ्या सोडून हे पक्ष ज्यांचा केमिकल लोचा कायम झालेला असतो, हे असले पक्ष एक संभ्रमाचं वातावरण नक्की तयार करणार. आणि काल याची सुरुवात मी TV9 वर त्या अमित ठाकरेंच्या मुलाखतीत पाहिली. खरं तर माझी अपेक्षा होती की या वाक्यानंतर लागलीच मनसे अध्यक्षांचं देखील एखादं स्टेटमेंट येईल, आणि अगदी तसंच घडलं. ज्यावेळेस राजीव खांडेकरांनी मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेबांची मुलाखत घेतली, त्यांच्याही मुलाखतीमध्ये मला ते वाक्य सामायिक दिसलं आणि मला ही धोक्याची घंटा अगदी पक्की झाली की होय, हे सारं ठरवून बोललं जात आहे. ते वाक्य कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही सर्वप्रथम अमित ठाकरेंचा हा व्हिडिओ पहा. त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही गोष्ट जाणवेल. चक्क अमित ठाकरे स्वतःची भूमिका तर नक्कीच मांडत नाही. कुठेतरी चर्चा झाल्याशिवाय अमित ठाकरे ही अशी भूमिका मांडणं शक्य नाही. ही भूमिका मांडणं शक्य नाही. जरा हे वाक्य ऐका. म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव बाळासाहेबांचं आहे आणि ते त्यांचंच राहिलं पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण त्यांनी ते कमवलेलं चिन्ह आहे, लोकांच्या मतांवर कमवलेलं चिन्ह आहे. त्याच्यामुळे ते कुठेतरी त्याला हात नव्हता घालायला पाहिजे. म्हणजे ते नाव, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं. हो, हे असं मला वाटतं. म्हणजे ठाकरेंकडे असायला हवं होतं असं वाटतं तुम्हाला? आणि ती एक चूक होती की ते नाव आणि असं कोणाच्या बाबतीत घडलं नाही पाहिजे असं मला वाटतं. या व्हिडिओमध्ये अमित ठाकरे अतिशय स्पष्ट म्हणाले की शिवसेनेचं नाव घेणं, शिवसेनेचं चिन्ह घेणं या गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत. हे कुठल्याच पक्षाच्या बाबतीत घडू नये असं त्यांचं म्हणणं आहे. पण शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेणं हे एकनाथ शिंदेची चुकी आहे, हे अमित ठाकरे यांचं म्हणणं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता राज ठाकरेंनी देखील कालच्या त्यांच्या ABPच्या मुलाखतीमध्ये राजीव खांडेकरांसमोर काय म्हणाले? ज्यावेळेस राजीव खांडेकर म्हणाले की आपल्याला कुठली ऑफर होती का, त्यावेळेस राज ठाकरे बोलण्याच्या ओघात बघा बरं का, आणि राज ठाकरे बोलण्यामध्ये अतिशय मातब्बर, कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही. ज्यावेळेस ते म्हणाले, मी स्पष्ट सांगितलं होतं दक्षिण मुंबईची जागा तुम्ही लढवू नका. मी त्यांना हेही दाखवायचं होतं की आम्ही इच्छुक होतो, आम्हाला ती जागा हवी होती. मी वारंवार सभांमधनं सांगितलं, तरी देखील ऐकलं नाही आणि शेवटी ती जागा पडली. हे सांगण्याच्या ओघामध्ये त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. म्हणजे तुम्ही मला जागा दिली नाहीत आणि दुसरी गोष्ट तुमची जागाही पडली. आणि त्यानंतर ज्या वेळेस हे मला म्हणत होते की तुम्हाला जर लढवायची असेल तर तुम्ही धनुष्यावर लढवा, त्यावेळेस राज ठाकरे काय म्हणतायत की माझ्या पक्षाचं चिन्ह हे मला काही कोर्टाने दिलेलं नाही, माझ्या पक्षाचं चिन्ह हे मी कमावलेलं आहे. राज ठाकरे म्हणतात हे चिन्ह म्हणजे रेल्वे इंजिन हे चिन्ह मी कमवलेलं आहे आणि मी काही कुण्या पक्षाची चिन्ह ढापलेली नाहीत. हा रोख त्यांचा होता एकनाथ शिंदेंवर. पण शिवसैनिकांनो, अजिबात आनंदी व्हायची गरज नाही. हे सगळे फासे आहेत, फासे. ही सगळी चाल आहे. बरोबर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला 15 ते 20 दिवस अगोदर ही अशा प्रकारची स्टेटमेंट द्यायची आणि शिवसैनिकांना भावनिक करून, शिवसैनिक जे मधोमध असलेले शिवसैनिक आहेत, जे इकडेही झुकत नाहीत आणि इकडेही झुकत नाहीत, त्या शिवसैनिकांना आपल्या बाजूने करून कुठेतरी शिवसैनिकांचा आणि शिवसेना उमेदवारांचा जनाधार कमी करण्याचा हा एकत्रित प्रयत्न मला इथे स्पष्ट दिसतो शिवसैनिकांना. हा व्हिडिओ पहा ना, नेमके राज ठाकरे काय म्हणाले होते. गेल्या लोकसभेच्या वेळेला दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबई आपण सांगत असतो की ही गोष्ट तुमच्या हातातली नाही आहे, ही तुम्हाला लागणार नाही जागा, ही तुम्ही असं करू नका. हे सांगून हट्टापायी जर समजा पदरात पाडायच्या असतील जागा, पाडून घ्या. तुम्ही दक्षिण मुंबईच्या बद्दल सुचवलं होतं की तिथं ती जर जागा तुम्ही लढली असती तर चित्र वेगळं 100%. पण त्याच्यानंतर तुम्ही मला सांगताय की मी हे जाहीर सभेत बोलून पण झालं ना, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगताय की त्यांनी आमच्या निशाणीवरती निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याकडे निशाणी मुळात कसं आहे, मी कमावलेली निशाणी हो, ढापलेली निशाणी नाही आहे ना. सो इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासामध्ये ती मिळालेली निशाणी आहे ती मला, आणि लोकांच्या मतदानातनं मिळालेली निशाणी आहे ती, कोर्टातनं आलेली निशाणी नाही मला.
या व्हिडिओमुळे एक गोष्ट मात्र इथे अतिशय स्पष्ट झाली की मनसेचा हा जो बिनशर्त पाठिंबा होता, ज्यावर मनसेने एवढा भाव खाल्ला, तो मनसेचा बिनशर्त पाठिंबा सुरुवातीला सशर्त पाठिंबा होता. कसं ते ऐका, स्वतः राज ठाकरेंनी या व्हिडिओतच कबूल केलंय. दक्षिण मुंबईमध्ये आम्ही लढवण्यास इच्छुक होतो, तुम्ही सर्वांनी ऐकलात, पण आमचं काही ऐकलं नाही, आम्हाला ती जागा दिली नाही. म्हणजे सुरुवातीला राज ठाकरे जवळपास 6 जागांची मागणी करत होते, त्यानंतर ते 5 वर आले, त्यानंतर अमित शहाची दिल्लीत भेट झाली आणि त्या भेटीनंतर कमीत कमी 2 जागा मनसेला सुटतील. आपण सर्वांनी त्या बातम्या ऐकल्या असाल, एक मला वाटतं अमित ठाकरेंसाठी आणि एक बाळा नांदगावकरांसाठी. त्यानंतर आणखी काही बातम्या आल्या की 1 जागा सुटेल मनसेला, आणि त्यानंतर बिनशर्त पाठिंब्याच्या बातम्या आपण सर्वांनी पाहिल्यात. म्हणजे बघा ना, बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला कसा दिवाना असतो. म्हणजे यांना एकही जागा सोडली नाही, तर त्याच्यानंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि जाहीर केल्यानंतर स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर हिंडले. आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस पत्रकार प्रश्न विचारतात की तुमच्या भूमिका वारंवार बदलत असतात, तुमच्या कार्यकर्त्यांवर कुठला झेंडा घेऊ हाती वगैरे म्हणण्याची वेळ येते, त्यानंतर मात्र राज ठाकरे थोडेसे भडकलेले दिसले. राजीव खांडेकर म्हणतायत 14ला तुम्ही पाठिंबा दिलात, 19ला तुम्ही विरोध केलात, 24ला तुम्ही पाठिंबा दिलात, 2024च्याच विधानसभेला तुम्ही विरोध करत आहात, म्हणजे तुम्ही तुमचे उमेदवार उतरवलेले आहेत. या बदलत्या भूमिका नाही तर काय. त्यावर राज ठाकरे असे काही भडकले, म्हणतायत याला पाठिंबा नाही म्हणत, मी कुणाचे हात नाही पकडत, मी फक्त जो योग्य जो अयोग्य हे पाहतो आणि त्यानंतर माझ्या भूमिका स्पष्ट करतो. बरं, राज ठाकरेंना एक साधासा प्रश्न मला विचारावा असं वाटतो. खरं तर सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ पहा, यामध्ये कसं राज ठाकरेंचं तरी भडकणं मी पाहिलं. राजीव खांडेकर अतिशय माहीर आहेत, त्यांना कळतं कुठल्या नेत्याला कधी कसं थांबवावं आणि कधी कसं शांत करावं. पण राज ठाकरेंना त्यांनी अतिशय समर्पक असे प्रश्न विचारले आणि त्यानंतर भडकलेले राज ठाकरे मात्र थोडेसे विचारात पडलेले मला दिसले. एकदा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आल्या, प्रश्न मला विचारताय? नाही, प्रश्न तुम्हाला यासाठी, कारण तुमची भूमिका बदलते ना. उद्धव ठाकरेंनी आता एकदा भाजपचा हात सोडला, ते काँग्रेस बरोबर गेले, काँग्रेस बरोबर राहिले. तुम्ही 14 मध्ये आता- भाजपचा हात धरलात, 19 मध्ये काँग्रेसचा हात धरलात, मी 14ला काँग्रेसला कोणाचेही हात धरले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मी हात धरले नाहीत, पाठिंबा दिला. पहिली गोष्ट म्हणजे मला हा योग्य वाटला. मला सांगा, तुम्ही जर समजा चॅनलवरती एखादा माणूस जर चांगला समजा तरी काम केलं असेल तर चांगलं बोलता की ते बोलत, आणि समजा त्याच माणसाने समजा काहीतरी खून केला तर तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, माणूस चांगला आहे पण चूक झाली, त्याच्याकडे खून झाला, असं बोलता का? माणूस वाईट आहे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं, याला तुम्ही भूमिका बदलणं म्हणता? भूमिका तुमच्या स्वार्थासाठी बदलत असेल ना, तुमच्या पदांसाठी बदलत असेल, तुम्ही सत्तेसाठी बदलत असाल, मी समजू शकतो. जे बाकीचे लोक करतायत, बाकीच्या लोकांनी सत्तेसाठी खुर्च्यांसाठी केलं ना. मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून मी भाजपला बाजूला सारला. तुम्ही मला 4 भिंतीमध्ये कमिटमेंट दिली होती 2.5 वर्षाची. कसली 4 भिंतीमधले कमिटमेंट? आधी येऊन का नाही सांगितलं? तुम्ही लोकांसमोर येऊन का नाही सांगितलं? तुम्ही व्यासपीठावरती असताना नरेंद्र मोदी म्हणाले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तुम्ही व्यासपीठावरती उद्धव ठाकरे असताना तुमच्यासमोर अमित शहा बोलले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. का नाही घेतला आक्षेप? आणि मग हे सगळं एवढं रामायण घडल्यानंतर पत्रकार एकही त्यांना विचारत नाही तुम्ही का भूमिका बदललीत. मला असं वाटतं माझ्या बाबतीत जाणून बुजून चालू आहे. कुठच्या तरी राजकीय पक्षांचा अजेंडा काही पत्रकार चालवत आहेत असंच मला वाटायला लागलं की हे सतत बोलायचं ह्याची भूमिका बदलली. कुठची भूमिका बदलली? नाही, भूमिका ही बदलली की 24 मध्ये तुमचा भाजप आणि मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा होता, 19 मध्ये तुमचा भाजप आणि मोदीला विरोध होता, आणि 24 मध्ये तुमचा भाजप आणि मोदींना पाठिंबा होता. करेक्ट. आता याचं कारण, ज्या वेळेला वाईट गोष्टी घडल्या, चांगल्या गोष्टी घडल्या त्यावेळेला मी पाठिंबा दिला, वाईट गोष्टी घडल्या त्यावेळेला मी विरोध केला. ज्या वेळेला परत चांगल्या गोष्टी घडायला लागल्या, ह्या 2 भागातला आहे ना विषय. 14 ते 19, बरोबर आहे, 19 ते 24, 3 भूमिका. या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मला चांगलं वाटलं त्यावेळेला मी चांगलं बोललोय, हाणायचं त्यावेळेला हाणलेलं आहे. बरं, या सगळ्यावर राज ठाकरेंकडे एक कॉमन उत्तर असतं, एक सामायिक उत्तर. कायम ते हेच उत्तर देतात की माझ्या भूमिका
मी त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. म्हणजे जर नरेंद्र मोदी चांगले वागले तर मी त्यांना पाठिंबा देतो. जसं त्यांनी एक उदाहरण दिलं की मराठी भाषेला मी माझ्या एका स्टेजवर म्हणालो होतो, सभेत म्हणालो होतो की अभिजात भाषेचा दर्जा वगैरे द्यावा, त्यांच्या समोर म्हणालो होतो आणि त्यांनी ते केलं म्हणून मी पाठिंबा दिला. ज्यावेळेस ते विरोधात वागतात त्यावेळेस मात्र मी माझ्या भूमिका बदलत असतो. बरं, मला एक साधंसं उत्तर द्यावं. 2024च्या मे महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये तुमचा पाठिंबा होता. आता नोव्हेंबर 2024 उजाडलंय, या मधल्या काळात नेमकं काय घडलं? त्यानंतर तुमचा पाठिंबा निघालेला आहे आणि तुम्हाला विशिष्ट आपले सेपरेट एक वेगळी यादी जाहीर करावी लागली आपल्या उमेदवारांची. याला म्हणतात बदलत्या भूमिका. याच्यावर मात्र राज ठाकरेंकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जर हा एकदा व्हिडिओ पहा, या व्हिडिओमध्ये ते काय म्हणतायत. समजा आता 2014च्या अगोदर नरेंद्र मोदींनी सांगितलं की बाबा आम्ही सिलेंडरचे भाव खाली आणणार, आम्ही काय तो तुमचं काय पेट्रोलचे भाव खाली आणणार, त्याच्यानंतर आम्ही काय इन्कम टॅक्स रद्द करणार किंवा वगैरे 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 हां, जे काय असेल ते. माझं असं म्हणणं आहे की आपण एक माणूस बघतो आणि तो माणूस बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की नाही ह्याच्याकडे काहीतरी घडेल, आणि तो माणूस सत्तेवरती आल्यानंतर तो काहीतरी वेगळंच बघायला लागतो की नोटा बंद कर, अजून काहीतरी बंद कर, ह्या अरे हाच ना तो माणूस. आत्ता निवडून आल्यावरती हा माणूस बदलला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माणूस बदललेला चालतो, मग भूमिका नाही बदलायची. राज ठाकरे म्हणाले इथे माणसं बदलतात, आम्ही आमच्या भूमिका बदलल्या तर तुम्हाला त्रास काय? तो तुमचा वैयक्तिक प्रश्न राहिला. तुम्हाला भूमिका बदलायच्यात बदला, झेंडे बदलायचेत बदला, विचार बदलायचेत बदला, तत्व बदलायचेत बदला, झेंड्यांच्या रंगसंगती बदला, झेंड्यांचे आकार बदला, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. राजीव खांडेकरांनी त्याच्या पुढे एक प्रश्न विचारला होता. आता काही तुमची सत्ता तर येणार नाही आहात, पण तुम्ही सत्तेला पाठिंबा देणार आहात. नेमका तुमचा ह्याच्यामध्ये आता पुढे भविष्यात येणाऱ्या सत्तेमध्ये तुमचा रोल कसा असणार आहे? या प्रश्नावर राज ठाकरेंनी, म्हणजे एवढं मोदींच्या विरोधात आता बोललेत, त्यानंतर राज ठाकरेंनी अगदी फिरवून 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 कसं उत्तर दिलं माहितीये का? मी आजवर कधी म्हणजे भाजपाशिवाय मी कोणाचा विचार केला नाही, शिवसेनेतही असताना मी भाजपा सोबतच होतो. म्हणजे शेवटी जायचंय तिथेच, ताकाला जाऊन फक्त भांड लपवायचंय. याला म्हणतो आम्ही बदलत्या भूमिका. आत्ताच काही वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की नरेंद्र मोदींनी याव केलं, नरेंद्र मोदींनी त्याव केलं, आणि आता म्हणतायत आम्ही त्यांच्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही. जरा एकदा हा देखील व्हिडिओ पहा. या निवडणुकीमध्ये तुमची तर सत्ता येणार नाहीये, तुम्ही पण सत्तेमध्ये असणार आहात. तर तुम्हाला ज्या दोन प्रमुख आघाड्या आहेत त्यापैकी दोन्ही तुम्हाला चालू शकतात का कोणी वर्ज्य आहे? नाही, मला असं वाटतं काम महत्वाचं आहे. कोण दोन आघाड्या म्हणजे? एक महाविकास आघाडी नाही, आहे. महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी नाही. तो म्हणजे तुमचं असं मत आहे की महायुतीची सत्ता येईल आणि त्या सत्तेमध्ये तुम्ही असाल. मी तुम्हाला एक राजूजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी शिवसेनेमध्ये असताना तेव्हापासूनचं जर समजा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठचा पक्ष जर माझ्या आयुष्यात आला असेल तर तो भारतीय जनता पक्ष झाला. शेवटी जायचं यांना भाजपा बरोबरच. मग भारतीय जनता पक्षाने केलेले जे महाराष्ट्रातले कांड आहेत, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष फोडण्याचे, त्याला विरोध करण्याची दुटप्पी भूमिका का करताय बाप बेटे मिळून? राज ठाकरे म्हणताय चिन्ह ढापलेली नाहीत, म्हणजे ढापणारे एकनाथ शिंदे आहेत असं त्यांना सुचवायचंय. किंवा अमित ठाकरे म्हणतायत की नाव आणि चिन्ह घेणं हे एकनाथ शिंदेंनी बरोबर केलं नाही. या दुटप्पी भूमिका आहेत. यालाच आम्ही म्हणतो केमिकल लोचा. चांगल्या भाषेत याला आम्ही केमिकल लोचा म्हणतो. असो, त्यानंतर राज ठाकरे यांचं तुम्हाला आणखी एक स्टेटमेंट मी आठवण करून देतो, त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. या कालच्याच पत्रकार परिषदेचा म्हणा किंवा त्या इंटरव्ह्यूतला म्हणा, ते म्हणतात 2014ला मी नरेंद्र मोदींना उद्देशून एक शब्द म्हणालो होतो की तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांचा विकास करा. आता मला सांगा, 14 मध्ये ते म्हणाले होते, 14 ज्यावेळेस त्यांचा पाठिंबा होता, 14 मध्ये म्हणालेले राज ठाकरे काल परवामध्ये म्हणत होते की नरेंद्र मोदींनी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखं वागू नये, म्हणजे गुजरात राज्याचे पंतप्रधान असल्यासारखं वागू नये. मग राज ठाकरे साहेब, मला एक सांगा, मे 2024च्या अगोदरच्या तुमच्या ह्या भूमिका, गुजरातमध्ये काय काय गेलं हे मी वेगळं इथे सांगणार नाही, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. उत्तर प्रदेश, बिहारचा विकास झालाय का तर नाही झालेला आहे.
मग त्यामुळे महाराष्ट्रावर येणारा भार हा आहे तसाच आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढत आहे. हे सगळं जागेवर असताना माझा एक साधा प्रश्न आहे, 2024ला मे मध्ये तुम्ही जो पाठिंबा दिलात, नरेंद्र मोदी या व्यक्तीला माझा पाठिंबा आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाला आहे की नाही हे त्यांना माहिती नाही, पण नरेंद्र मोदी या व्यक्तीला तुमचा जो पाठिंबा होता तो कशासाठी होता? याला म्हणतात दुटप्पी भूमिका. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. या पाठिंब्याविषयी यांच्याकडे कुठलंही उत्तर नसणार. तसा प्रश्न खांडेकरांनी केला असता तर कदाचित खांडेकरांना आणखी थोडंसं ऐकावं लागलं असतं. पुढे ते काय म्हणतायत की तुमचे कार्यकर्ते कन्फ्यूज होत आहेत. कोण म्हणाला? खांडेकर. तर तिथे ते भडकले, पुन्हा भडकले. ते म्हणतात आमचे कार्यकर्ते कन्फ्यूज नसतात, तुमच्यासारखे पत्रकार त्यांना कन्फ्यूज करत असतात. आणि ज्यावेळेस खांडेकरांनी थोडंसं त्यांना इंटरप्ट केलं, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका, ज्यावेळेस ते म्हणाले खांडेकर, राज ठाकरे काय म्हणाले माहितीये? मी आदित्य ठाकरे नाही. लक्षात ठेवा हा, मी आदित्य ठाकरे नाही. याचा अर्थ तुम्हाला कळतो शिवसैनिकांनो? मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. याचा अर्थ आदित्य ठाकरे पत्रकारांनी थांबवल्यावर थांबतात, हे त्यांचं मोठेपण आहे. कुठे थांबायचं, कुठे बोलायचं हे कळायला हवं. आपण फार मोठे नेते आहात, राज ठाकरे मनसेसारख्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण आदित्य साहेबांचं नाव घेऊन राज ठाकरेंनी नेमकं काय दाखवायचा प्रयत्न केला? आणि हे आहे का काकांचं पुतण्यावरचं प्रेम? जरा एकदा हा व्हिडिओ पहा. शरद पवारांनी घेतलेल्या भूमिका, उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका, या बाकीच्यांनी आता गेल्या 2 वर्षभरात 2 वर्षात घेतलेल्या भूमिका, या सौदेबाजीत घेतलेल्या भूमिका आहेत. यांना काहीतरी सत्तेत पद पाहिजे, सत्तेतला कुठली गोष्ट पाहिजे, याच्यातनं घेतलेल्या भूमिका आहेत. त्याला भूमिका बदलणं म्हणतात. मी कुठच्या स्वार्थासाठी घेतलेली भूमिका नाही आहे ना ती. मी फक्त सांगतोय हे या माणसाने चांगलं केलं, हे या माणसाने वाईट केलं. देशाचा पंतप्रधान झाल्यावरती जर समजा एका गुजरातचे जर समजा फायदा होणार असेल, मला ते आवडणार नाही. पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य हे समान आपत्त्यांसारखं असलं पाहिजे. यात काय गैर बोललो मी? बरं, ज्याला 2014ला तुम्हाला आठवत असेल तर माझ्या भाषणांमध्ये मी काय म्हणालो होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. त्या राज्यांमधली गरिबी घालवावी, त्या राज्यांमध्ये उद्योगधंदे आणावेत, ती राज्य मोठी करावीत, जेणेकरून त्या राज्यांचं ओझं महाराष्ट्रावरती येणार नाही. म्हणजे आपण काही गोष्टींच्या अपेक्षा एका माणसाकडनं ठेवल्यानंतर जर समजा एक माणूस आल्यावर वेगळ्याच गोष्टी घडत असतील की ज्याची काही गरजच नाहीये. म्हणजे आता साधी आपण गोष्ट बघूया की नोटबंदी ही फसलेली गोष्ट आहे. ही सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या अर्थतज्ञांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ज्याची काही आवश्यकताच नव्हती त्याच्यावर बोलायचं नाही. मला असं वाटतंय की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या काहीतरी एक हावरटपणासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी किंवा कुठच्या गोष्टींसाठी, पदांसाठी ज्या वेळेला तुम्ही भूमिका बदलतात त्याला भूमिका बदलणं म्हणतात. तुम्ही जे करता त्याला? मी जे करतोय त्याला चांगल्याला चांगलं म्हणणार आणि वाईटाला वाईट म्हणणार. पण याच्यामध्ये तुमचा मतदार किंवा तुमचा कार्यकर्त्याला तुम्ही कन्फ्यूज नाही करत? नाही ना, कन्फ्यूज तुम्ही लोक करता. आम्ही लोक कसे करतो? पत्रकार करता. कसं? हे प्रश्न विचारून माझं अरे, असं असं आहे की त्याच्यात असं आहे की एक सेकंद की तुम्ही या खेपेला मी सांगणार. आदित्य ठाकरे नाही. मी सांगून ठेवतो की आता तुम्ही म्हणणार की भाजपला मतं द्या, आता तुम्ही म्हणणार की काँग्रेसला मतं द्या, परत तुम्ही म्हणणार भाजपला मतं द्या. तर कार्यकर्त्यांना झेंडा म्हणजे कुणाचा झेंडा घरात ठेवायचा आणि कुणाचा खांद्यावर घ्यायचा? या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी एक गोष्ट मात्र मान्य केली की नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात. असो, याच्यातच ते आणखी काय म्हणाले पुढे, माझे कार्यकर्ते कन्फ्यूज नाहीयेत. तुमच्यासारखे चॅनल्स त्यांना कन्फ्यूज करत असतात, वृत्तवाहिन्या कन्फ्यूज करत असतात. खरं तर राज साहेब, तुम्हाला माहित नसेल पण ज्यावेळेस लोकसभेच्या डिबेटमध्ये तुमच्या पक्षाचे प्रवक्ते, आम्ही ज्यावेळेस एकत्र बसायचो, डिबेटमध्ये असायचो, त्यावेळेस तुमचे प्रवक्ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बसलेले असायचे, सत्ताधाऱ्यांच्या गटात बसलेले असायचे, सत्ताधाऱ्यांची बोली बोलायचे.
त्यांच्या तोंडचे बोल तुमचे प्रवक्ते बोलायचे. आज ज्यावेळेस विधानसभेला आम्ही पुन्हा डिबेटमध्ये येतो, आता तुमचे प्रवक्ते हे विरोधात येऊन बसलेले आहेत आणि आता त्यांच्या तोंडात विरोधकांचे शब्द आहेत. याला काय म्हणायचं? कन्फ्युजन म्हणायचं की नाही म्हणायचं? बरं, यासाठी काही मोठा काळ गेलेला नाहीये. लोकसभा आणि विधानसभेमध्ये 5-6 महिन्यांचा जो 5-1 महिन्यांचा वेळ गेलाय, या मधल्या काळात तर काही घडलं देखील नाही. त्याच भूमिका तशाच आहेत, याच भूमिका अशा आहेत. मग तुमच्या प्रवक्त्यांचं किंवा तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं हे माइंड कन्फ्यूज नाही का? याला म्हणतो आम्ही केमिकल लोचा. असं तोही तुम्हाला कदाचित कळणार नाही. पण आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि अतिशय महत्वाचा विषय मी इथे घेऊन येतोय. ज्यावेळेस यांना काही जास्तीचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस हे घसरतात शिवसेनेवर. हे काय म्हणतात? उद्धव साहेबांवर. उद्धव साहेबांना वारंवार या गोष्टीमध्ये काउंटर करण्याचा एक प्रयत्न करतात, अडकवण्याचा एक प्रयत्न करतात. ते म्हणतात 4 भिंतीत जे काही तुमच्यात घडलं होतं, म्हणजे अमित शहांमध्ये आणि उद्धव साहेबांमध्ये जे काही घडलं होतं, ज्या काही चर्चा ठरल्या होत्या, ते भर सभांमध्ये तुम्ही का बरं बोलला नाहीत? तुम्ही का बरं त्याच वेळेस मातोश्रीमधून येऊन बाहेर येऊन बोलला नाहीत? बघा बरं का ह्या भूमिका त्यांच्या. म्हणजे खरं तर राज ठाकरे हे मनसेचे आहेत की भाजपाचे एखादे प्रवक्ते वगैरे आहेत, अशा प्रकारच्या त्यांच्या भूमिका आहेत. कारण ते प्रश्न भाजपाच्या वतीने शिवसेनेला विचारत आहेत. आता ते म्हणतात तुम्ही त्याच वेळेत का म्हणाला नाहीत? तर लक्षात घ्या, या अनेक वेळा आम्ही याचे पुरावे दिलेले आहेत. तुम्ही कदाचित ते पाहिले नसाल, तुमच्यासाठी हा पुरावा मी एकदा पुन्हा ठेवतोय. हा एकदा व्हिडिओ पहा. आज मैं महाराष्ट्र की जनता को बताना आया हूं, मैं पार्टी का अध्यक्ष था, मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे. उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री. और जब परिणाम आ गया, एनडीए जीत गई, तो उन्होंने वादा तोड़ा. युतीची 25 वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती, पण सुखाची होती, कारण आपल्यामध्ये तशी काही खेचातणी नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या 22 जागा लढत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला, मग शेतकऱ्यांचा असेल, आपला 500 फुटांचा आहे, नाणारचा मुद्दा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? काय? समान जागा नाही, समान जागा नाही, समान जागा, समान न्याय नाही, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप. याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेलं नाही. मी आपले जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो. मला माहित नाही हा तळ असेल तर तळात हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं. नाही, जिंकणारच साहेब, जिंकणारच. नाही, हा जर कालचा आपला तह असेल तर तळात हरलोय की जिंकलोय? आता पुढची जबाबदारी तुमची आहे. तळामध्ये जिंकलेलो आहे, आता युद्धात जिंकावं लागेल. साहेब फक्त तुमचा आदेश. मी अर्थातच शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन. त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही, बघणार नाही. आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष करत बसायचं, त्याला लावायचं. मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे. तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतो ते मी करू शकतोय. म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि या भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की बाहेर येऊन ज्यावेळेस त्यांचं हे बोलणं झालं, शिवसैनिकांना संबोधन करत असताना म्हणाले या अटींवर, या शर्तींवर माझं हे बोलणं झालेलं आहे, तुम्हाला मंजूर आहे? सर्व शिवसैनिक एका सुरात म्हणाले होय, आम्हाला मंजूर आहे. ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना वाटलं यांनी काही गोष्टी ऐकलेल्या नाहीयेत बरोबर, त्यांनी पुन्हा थांबवलं. मी काय म्हणतोय ते नीट ऐका आणि त्यानंतर होकार भरा. म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बाहेर येऊन स्पष्ट सांगितलं सगळ्या गोष्टीत मी समानता आणलेली आहे. बरं, एवढं सगळं असूनही तुम्हाला कसं बरं हे व्हिडिओ पाहण्यात तुमच्या आले नाही? तरी देखील राज ठाकरे काय म्हणाले एकदा ऐका हा व्हिडिओ.
आता मी जो प्रश्न सांगतोय ना तो उद्धव ठाकरे आल्यावरती विचारा की तुमचं 4 भिंतीमध्ये जर बोलणं झालं होतं हे तुम्ही बाहेर येऊन अधिकाऱ्याने सांगितलं. पण तुमचं काय म्हणजे तुमच्या 2 जणांमधला विषय आहे, अमित शहा आणि उद्धव ठाकरे. अमित शहा म्हणतात असं बोललेच नाहीत. तुमचा कोणावर विश्वास आहे? कोणावरती विश्वास? माझा दोघांवरती विश्वास नाही. माझं असं म्हणणं तुम्ही युतीत निवडणूक लढवलीत ना, तुम्ही दोघे जण युतीत होतात ना, तुम्ही युतीमध्ये मतं मागितलीत ना लोकांसमोर, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला लोकांनी तुम्हाला बहुमत दिलं, मला असं वाटतं 160 आमदार तुमचे निवडून आले. 160 आमदार निवडून आल्यावरती तुम्ही म्हणताय की आता ह्यांनी मला 2.5 वर्षाची कमिटमेंट द्यावी. ते म्हणतात आम्ही अशी काही दिलीच नव्हती. ज्या वेळेला तुमच्या समोर पंतप्रधान आणि गृहमंत्री हे तुमच्या समोर ज्या वेळेला येऊन सांगतात की आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे, त्यानं गप्पा का बसलं? तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलं? त्याच वेळेला ह्याची चर्चा करायला सुरू झाली की शाह तुम्ही माझ्याशी काय बोलला होतात, मग हे सगळं व्यासपीठावरती काय सुरू आहे तुमचं? राज ठाकरे म्हणतात तुम्ही अमित शहांना त्याच वेळेत का नाही म्हणालात, अमित शहांशी त्याच वेळेत का नाही बोललात, नरेंद्र मोदींना त्याच वेळेत का नाही थांबवलं? साहेब, तुम्हाला जर आणखी एखादा पुरावा पाहिजे असेल ना तर तुमच्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांचा हा पुरावा पुन्हा ठेवतो. ज्यावेळेस हे सगळं बोलणं झालं बाहेर येऊन, मातोश्रीच्या बाहेर येऊन ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्यावेळेस अमित शहा, देवेंद्र फडणवीस, उद्धव साहेब एकत्र बसले होते आणि त्यावेळेस स्वतः फडणवीस म्हणाले होते की आम्ही सर्व गोष्टीत पद आणि जबाबदाऱ्या यांचा समान वाटप करणार आहोत. समान पद, या पदामध्ये मुख्यमंत्री पद हे काही वेगळं घालायची गरज नाही. मुख्यमंत्री हे देखील एक पद आहे. बघा ना, हा देखील व्हिडिओ पहा तुमच्यासाठी म्हणून मी पुन्हा हा प्रसिद्ध करतोय. पहा. सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. शिवसेनेवर होणाऱ्या प्रत्येक आरोपावर उत्तर देताना आम्ही पुराव्यासह बोलत असतो. तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, ही आमची स्टाईल आहे, ही शिवसेनेची स्टाईल आहे, कारण आमचा कुठलाही केमिकल लोचा झालेला नाही. आजवर मला कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने असेल, नेत्यांनी असेल, अशा प्रकारची कुठे चर्चाच झाली नव्हती. त्या बंद दारात अशा प्रकारचा कुठला शब्दच दिला नव्हता. अशाचे देखील पुरावे दाखवलेले माझ्या तरी निदर्शनास आले नाहीत. आणि तुम्ही जर त्यांची एवढी बाजू घेताय तर कमीत कमी तुम्ही देखील त्यांचे काही पुरावे दाखवायला हवे होते. आमची विनंती आहे, कारण तुम्ही एवढं म्हणताय, भर मीडिया समोर म्हणताय, म्हणजे तुमच्याकडे काही पुरावे असायला पाहिजेत, पण तुम्ही ते दाखवणार नाहीत याची आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे. असो, ज्यावेळेस राज ठाकरे आणि अमित ठाकरे एकाच सुरात शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात एवढी चिंता व्यक्त करू लागतात त्यावेळेस मात्र मला तिथे मुरलेलं राजकारण दिसतं. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, हा एक ट्रॅप आहे, हा एक जाल आहे. तुम्हा सर्वांना भावनिक करायचं, कशा प्रकारे मनसे आपली बाजू घेते, कशा प्रकारे मनसे आता एकनाथ शिंदेच्या विरोधात आपली भूमिका मांडते, हे सगळे दाखवायचा प्रयत्न करायचा आणि कुठेतरी शिवसैनिकाच्या मनामध्ये आपली जागा तयार करून अमित ठाकरेंसाठी माहीम दादर या मतदारसंघामध्ये कुठेतरी एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करायचा, किंबहुना वरळी असेल किंवा इतर भागात जिथे मुंबईच्या विशेषतः भागांमध्ये हा एक प्रकार त्यांचा मला दिसून येतो. या सर्वावर बारीक नजर ठेवा शिवसैनिकांनो. मी तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.